News 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या डहाणू नाशिक रेल्वे प्रश्नावर रेल्वेमंत्र्यांची सर्वेक्षण जलद गतीने सुरू अशी लोकसभेत माहिती। लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पालघरचे भाजप खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी यावेळी बोलताना कल्याण, मुरबाड या शहरी भागातील रेल्वे लाईनचे काम सुरू केल्याबद्दल रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले। यासोबतच बहुतांश आदिवासी आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या डहाणू नाशिक रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सुरू केल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले। हा प्रकल्प आदिवासी आणि ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण कधी पूर्ण होणार आणि या प्रकल्पाला मंजुरी कधी मिळणार असा महत्त्वपूर्ण प्रश्न डॉक्टर सवरा यांनी संसदेत विचारला। या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की डहाणू ते नाशिक या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे। हा मार्ग पश्चिम घाटातून वेस्टर्न घाट्स जात असल्याने हा एक अतिशय गुंतागुंतीचा कॉम्प्लेक्स प्रकल्प आहे। पश्चिम घाटाची भौगोलिक परिस्थिती आणि त्यातील आव्हाने लक्षात घेता या प्रकल्पात अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे। मात्र असे असले तरी या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी सभागृहाला दिले। या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। वार्ताहर आज न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। श्री हेमंत सवरा, सप्लीमेंट्री हेमंत सवरा जी। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं माननीय रेल मंत्री जी का बहुत बहुत धन्यवाद व्यक्त करता हूं कि जैसे कल्याण मुरबाड रेल लाइन उन्होंने शुरू की है वो हाईली अर्बनाइज्ड है, वैसे डहाणू नासिक रेलवे लाइन का सर्वेक्षण भी उन्होंने शुरू किया है, तो उसके लिए मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। और वो बहुत ही ज़्यादा ट्राइबल और रूरल एरिया से जाती है। मेरा प्रश्न ये है कि ये रेलवे लाइन का सर्वेक्षण कब तक पूरा हो जाएगा और उसकी मंजूरी कब तक मिलेगी? ठीक है माननीय मंत्री जी। माननीय अध्यक्ष जी, डहाणू से नासिक का सर्वे चल रहा है और ये बहुत ही कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट है क्योंकि वेस्टर्न घाट्स है। वेस्टर्न घाट्स की अपनी खुद की कॉम्प्लेक्सिटीज़ है, लेकिन इसमें काम बहुत तेज़ी से चल रहा है। जी।